मला खात्री आहे तुम्ही ही गोष्ट नक्की एक्सपिरियन्स केली असेल. जेव्हा तुम्ही एखाद्या डोंगराळ ठिकाणी जाता, मोठ्याने आवाज देता, तेव्हा तोच आवाज इको होऊन पुन्हा तुमच्याकडे परत येतो. तुम्ही जे बोलता तेच काही वेळाने पुन्हा ऐकू येतं. एक्झॅक्टली अशाच प्रकारे युनिव्हर्स सोबतही काम होतं. जेव्हा तुमचे थॉट्स, इमोशन्स आणि एनर्जी एखाद्या गोष्टीकडे पाठवतात, तेव्हा त्याच्याशी रिलेटेड गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये परत परत यायला सुरुवात होते. तुम्ही त्याला युनिव्हर्स म्हणा, गॉड म्हणा, सुप्रीम पॉवर म्हणा किंवा तुम्हाला ज्या नावामध्ये कम्फर्ट वाटतो त्या नावाने बोलवा. नाव कोणतं आहे हे महत्वाचं नाहीये. महत्वाचं आहे की तुमच्यापेक्षा एक मोठी सुप्रीम पॉवर आहे ज्याच्यावर तुमचा विश्वास असणं गरजेचं आहे. आज मी तुम्हाला एका खूप पॉवरफुल मॅनिफेस्टेशन टेक्निक बद्दल सांगणार आहे. या टेक्निकचं नाव आहे लेटर टू युनिव्हर्स. या टेक्निकमुळे अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये सरप्राइझिंग चेंजेस झालेले मी पाहिलेत. काही लोकांनी सांगितलं की ते लेटर लिहिल्यानंतर काही तासांमध्ये असताना सायन्स मिळायला सुरुवात झाली. काही लोकांच्या आयुष्यामध्ये 24 ते 48 तासांच्या आतमध्ये मुवमेंट सुरू झाली. आता याचा अर्थ प्रत्येक इच्छा 24 तासांच्या आत पूर्ण होईल असा नाहीये. पण या एक्सरसाइजमुळे तुमचे थॉट्स, इमोशन्स, क्लॅरिटी आणि ऍक्शन्स एका डायरेक्शन मध्ये अलाइन होतात. त्यामुळे तुम्हाला रिलेटेड अपॉर्च्युनिटीज आणि पुढचे मार्ग लवकर दिसायला लागू शकतात. आज मी संपूर्ण टेक्निक तुम्हाला स्टेप बाय स्टेप आणि डिटेल मध्ये एक्सप्लेन करणार आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट क्लिअर होईल आणि तुम्ही ही टेक्निक अगदी सहजपणे करू शकाल. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही मॅनिफेस्ट करायचं त्यासाठी तुम्ही ही प्रोसेस वापरू शकता. स्टेप नंबर 1 आहे सेट द स्टेज. सगळ्यात पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला एक प्रॉपर स्टेज तयार करायचा आहे. याचा अर्थ ऍक्च्युअल मोठं सेटअप नाही करायचा. तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये आसपास एक पीसफुल एन्व्हायरमेंट तयार करायचं. सगळ्यात आधी एका शांत जागेवरती बसा. तुमच्याकडे एक पेपर आणि पेन सोबत ठेवा किंवा तुमचा एखादं सुंदर डायरी सुद्धा वापरू शकता. अशी डायरी निवडा जी पाहिल्यावरच तुम्हाला पॉझिटिव्ह वाटेल. असा एखादा पेन घ्या ज्याने तुम्हाला लिहिताना स्पेशल वाटेल. आता डोळे बंद करायचं, डीप ब्रिदिंग करायचं आणि व्हिज्युअलाइज करा की युनिव्हर्स तुम्हाला डायरेक्टली कनेक्ट करणार आहे, तुमच्यासोबत डायरेक्ट कॉन्व्हर्सेशन करणार आहे. तुम्हाला युनिव्हर्स ऐवजी गॉड जरी बोलायचं असेल तरी सुद्धा चालेल. तुमच्या समोर तो देव आहे अशी कल्पना करा किंवा तुमच्या समोर एक पॉवरफुल लाईट आहे असं व्हिज्युअलाइज करा. ती लाईट तुम्हाला लव्ह, प्रोटेक्शन आणि पॉझिटिव्ह एनर्जी देत आहे. त्या सुप्रीम पॉवर समोर तुम्ही बसलेले आहात आणि तुम्ही त्याच्याशी डायरेक्ट कनेक्ट होता. तुम्ही या स्टेजवर पोहोचाल तेव्हा तुम्हाला गुसबम्स येऊ शकतात. तुम्हाला इमोशनल वाटू शकतं, कारण तुम्ही अशा पॉवर सोबत कनेक्ट करण्याचा प्रयत्न करताय जी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला हवं असलेलं सर्व काही देऊ शकते. तर अशी कल्पना करा की ती व्यक्ती तुमच्या समोर बसलेली आहे. ती तुमचं सगळं काही शांतपणे ऐकणार आहे. तुमच्या आयुष्यात काय झालं, तुम्हाला काय मिळालं, तुम्हाला काय गमवावं लागलं, तुमच्या मनात काय चालू आहे, तुम्ही हे सगळं त्या व्यक्तीसमोर एक्सप्लेन करणार आहात. सर्वात आधी युनिव्हर्सने तुम्हाला आतापर्यंत जे पण काही दिलं आहे त्यासाठी थँक्यू बोलायला तयार व्हा. तुमच्या आयुष्यातील ब्लेसिंग्स आठवा. तुमचं शरीर, कुटुंब, घर, काम, मित्र, तुम्हाला मिळालेल्या अपॉर्च्युनिटीज, तुमच्या आयुष्यातील छोट्या मोठ्या प्रत्येक गोष्टींबद्दल थँकफुल फील करा. स्वतःला असं म्हणा, युनिव्हर्स तू आजपर्यंत मला जे पण काही दिलं आहेस त्याबद्दल मी खूप ग्रेटफुल आहे. त्याच वेळी तुमच्या आयुष्यामध्ये अजून काय हवं आहे त्यासाठी स्वतःला मेंटली तयार करा. ही प्रोसेस करताना तुमचे इमोशन्स खूप हाय और खूप लो होऊ शकतात. तुम्हाला रडू येऊ शकतं. जर रडू येत असेल तर स्वतःला थांबवू नका, मनापासून रडा. कारण अनेकदा आपल्या मनामध्ये खूप काही जमा झालेलं असतं आणि जेव्हा आपण युनिव्हर्स सोबत, देवासोबत कॉन्व्हर्सेशन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा या सगळ्या इमोशन्सला बाहेर येण्यासाठी जागा मिळते. तुमच्या बॉडीमध्ये थोडीशी हीट, म्हणजे तुम्हाला गरम गरम जाणवू शकतं, गूजबम्स येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये एनर्जी फ्लो होतंय असं वाटू शकतं. तुम्ही एका पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स मध्ये आहात असा अनुभव तुम्हाला येऊ शकतं. आता मी स्वतः एक्सपिरियन्स केलेले इमोशन्स आहेत. मला गुजबम्स आले होते, मला बॉडीमधून हीट, एनर्जी काहीतरी बाहेर येत आहे असं जाणवलं होतं. सो तुम्हाला असं काहीतरी जाणवू शकतं. पण काहीतरी वेगळं जाणवतं याची काळजी करू नका किंवा काहीच होत नाहीये त्याचं फाईन, कारण प्रत्येक व्यक्तीचा एक्सपिरियन्स वेगळा वेगळा असतो. पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला फक्त स्वतःला मेंटली आणि इमोशनली तयार करायचं आहे. आता स्टेप नंबर 2, राईट एव्हरीथिंग इन डिटेल. आता दुसऱ्या स्टेप पासून ऍक्च्युअल मॅजिक चालू होतं. दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे पण काही हवं आहे ते एकदम डिटेलमध्ये लिहायचं आहे. इमॅजिन करा की तुम्ही युनिव्हर्सला एक लेटर लिहित आहात, पण तुम्ही हा लेटर एखादी गोष्ट मागण्यासाठी लिहित नाही आहात. तुम्ही हा लेटर अशा प्रकारे लिहिणार आहात जणू त्या युनिव्हर्सनी ती गोष्ट तुम्हाला आधीच दिलेली आहे. लेटरची सुरुवात करा, थँक्यू युनिव्हर्स मला ही गोष्ट दिल्याबद्दल. तुम्हाला एखादं सुंदर घर हवं असेल तर फक्त मला सुंदर घर मिळालं थँक्यू एवढंच नको, तर तुम्हाला
तुम्हाला त्या घराची पूर्ण डिटेल लिहायची आहे. क्लॅरिटी असणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो तुम्ही लिहू शकता, थँक यू युनिव्हर्स मला इतकं सुंदर घर दिल्याबद्दल. जेव्हा मी माझ्या घरामध्ये एंट्री करताय तेव्हा मला एक मोठा सुंदर मेन डोअर दिसतो. त्या डोअरमधून आत गेल्यावर मला खूप पॉझिटिव्ह आणि पीसफुल वाटतं. माझं घर खूप मोठं, सुंदर, क्लीन, ब्युटिफुल आहे. घरामध्ये नॅचरल सनलाईट येते. माझं किचन या साईडला आहे. किचन खूप स्पेशियस आणि व्यवस्थित आहे, जसं मला हवं होतं तसं. माझी एक सुंदर लायब्ररी आहे. मी त्या लायब्ररीमध्ये बसून बुक्स वाचते. लिव्हिंग रूम मध्ये आम्ही फॅमिली सोबत बसतो, टीव्ही बघतो. माझी मुलं आनंदाने खेळतायत. माझे पॅरेंट्स माझ्यासोबत आहेत. माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती हॅपी आणि हेल्दी आहे. तुम्हाला ज्या व्यक्तींना घराशी कनेक्ट करायचं आहे त्या सगळ्या व्यक्तींना व्हिज्युअलायझेशन मध्ये पहा. घराच्या बाहेर एक ब्युटिफुल गार्डन आहे. एका साईडला तुमची फेवरेट कार पार्क केलेली आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एक्झॅक्टली जे हवं आहे ते पूर्ण डिटेल मध्ये लिहा. या प्रोसेस मध्ये तुम्हाला तुमच्या माइंड मध्ये कम्प्लीट पिक्चर तयार करायचंय. तुम्हाला भविष्यात कसं आयुष्य हवं आहे त्याचं क्लिअर इमेज तयार करायचं आहे आणि तीच इमेज तुम्ही लेटरच्या माध्यमातून तुमच्या युनिव्हर्स सोबत शेअर करणार आहात. तुम्हाला रिलेशनशिप किंवा मॅरेज मॅनिफेस्ट करायचं असेल तर तुम्ही लिहू शकता, थँक्यू युनिव्हर्स ऑर गॉड माझ्या आयुष्यामध्ये एक लव्हिंग आणि अंडरस्टँडिंग पार्ट आणल्याबद्दल. आमचं नातं प्रेम, विश्वास आणि रिस्पेक्टवर आधारित आहे. जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा आमचे दोन्ही परिवार खूप आनंदी होते. मी हे कपडे घातले होते, आम्ही या ठिकाणी फिरायला गेलो, आमच्या लग्नामध्ये हे रिच्युअल्स झाले, आम्ही लग्नानंतर या गोष्टी केल्या. पण रिलेशनशिप मॅनिफेस्ट करताना स्पेसिफिक व्यक्ती कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू नका किंवा विचार करू नका. त्या व्यक्तीची इच्छा आणि फ्रीडम देखील महत्वाची आहे. त्याऐवजी हेल्दी आणि लव्हिंग, म्युच्युअली रिस्पेक्टफुल रिलेशनशिप कसं हवं आहे यावरती जास्त फोकस करा. तुम्हाला गुड हेल्थ मॅनिफेस्ट करायची असेल तर हेल्दी अवस्था कशी असेल ते लिहा. थँक्यू सो मच युनिव्हर्स माझं शरीर हेल्दी आणि एनर्जेटिक आहे. मी सकाळी फ्रेश उठतो, माझ्या बॉडीमध्ये स्ट्रेंथ आहे, मी कॉन्फिडंटली चालते, माझं आयडियल बॉडी वेट मी अचीव्ह केलेलं आहे, मी हेल्दी फूड खाते, मी नियमित एक्सरसाइज, योगा करते, माझ्या बॉडीच्या प्रत्येक पार्ट बद्दल मी थँकफुल आहे. तुम्हाला करिअर मॅनिफेस्ट करायचं असेल तर तुम्ही असं लिहू शकता, तुम्ही कोणतं काम करत आहात, तुमचं ऑफिस कसं आहे, तुमचे क्लायंट्स कसे आहेत, तुमची टीम कशी आहे, तुम्ही रोज सकाळी कामाला सुरुवात करताना कसं फील करता, तुम्हाला किती इन्कम मिळते, तुमच्या इन्कममुळे तुम्ही काय चांगलं करू शकता. तुम्ही जितक्या डिटेलमध्ये लिहाल तितकं तुमचं माइंड त्या गोलबद्दल क्लॅरिटी अजून वाढवेल. युनिव्हर्सला डिटेल्स देणं म्हणजे खरं तर स्वतःच्या सबकॉन्शियस माइंडला क्लिअर डायरेक्शन देणं असतं. तुम्हाला एक्झॅक्टली काय हवं आहे ते तुमच्या ब्रेनला समजू लागतं. तर स्टेप 3, एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड अँड रिस्पॉन्सिबिलिटी. आता तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला युनिव्हर्सला सांगायचं आहे की तुम्हाला ती गोष्ट का हवी आहे. तुम्हाला ती इच्छा फक्त शो ऑफ साठी हवी आहे का, की त्या गोष्टीमुळे तुमचं आणि इतरांचं आयुष्य चांगलं होणार आहे. हे स्वतःला विचारा, लेटरमध्ये लिहा. तुम्हाला आजपर्यंत जे काय दिलं आहेस त्यासाठी मी थँकफुल आहे. तू मला ज्या प्रेमाने या गोष्टी दिल्या आहेसच त्याचप्रमाणे मी त्याची काळजी घेईन. तुम्हाला घर हवं असेल तर लिहा, मी या घराची नीट काळजी घेईन, मी ते क्लीन ठेवेल, पीसफुल ठेवेन, या घरामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माझ्याकडून प्रेम आणि रिस्पेक्ट मिळेल. जर तुम्हाला रिलेशनशिप हवं असेल तर लिहा, मी या रिलेशनशिपमध्ये लॉयल राहीन, मी माझ्या पार्टनरचा रिस्पेक्ट करेन, मी ऑनेस्ट कम्युनिकेशन ठेवेन. जर तुम्हाला पैसा हवा असेल तर पैशाबद्दल तुम्ही लिहू शकता, मी हा पैसा रिस्पॉन्सिबिलिटीने वापरेन, मी माझ्या फॅमिलीची काळजी घेईन, त्यांना काय हवं नको ते बघेन, मी गरजू लोकांना मदत करेल, मी पैसा अजिबात वेस्ट नाही करणार. सो एक गोष्ट समजून घ्या, युनिव्हर्सने किंवा गॉडने आपल्याला आतापर्यंत खूप काही दिलेलं असतं, पण त्याची आपण व्हॅल्यू करतो का? आपल्याकडे जे आहे याबद्दल आपण ग्रेटफुल आहोत का, की आपलं पूर्ण लक्ष आपल्याकडे काय नाहीये याच्यावरती आहे. तुम्हाला जे पण काही मिळालं आहे त्याची जर रिस्पेक्ट केली, त्याची काळजी घेतली आणि त्याबद्दल ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस केली तर तुमच्यामध्ये अबंडन्सची फिलिंग वाटते. पण तुम्ही मिळालेल्या प्रत्येक गोष्टीला इग्नोर करत असाल, नेहमी कंप्लेंट करत असाल तर तुमचं स्वतःचं माइंड स्कॅर्सिटीवरती फोकस करत राहतं. म्हणून या पार्टमध्ये युनिव्हर्सला थँक्यू बोलणं खूप 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 गरजेचं आहे आणि स्वतःला प्रॉमिस करा, मला जी गोष्ट मिळेल तिची मी पूर्ण काळजी घेईल, मी त्या गोष्टीचा चुकीचा वापर करणार नाही, मी तिची व्हॅल्यू करेन. या स्टेपमध्ये कम्प्लीट ग्रॅटिट्यूड आणि रिस्पॉन्सिबिलिटी एक्सप्रेस करणं खूप गरजेचं आहे. तर स्टेप नंबर 4, रिलीज अँड लेट गो. चौथ्या स्टेपमध्ये तुम्हाला लेटरच्या शेवटी लिहायचंय, आय रिलीज दिस डिझायर टू द युनिव्हर्स. ही इच्छा मी युनिव्हर्सकडे सोपवत आहे. माझ्यासाठी योग्य वेळ आली की ही गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये नक्की येईल. देव, युनिव्हर्स माझ्यासाठी योग्य मुवमेंट आणि योग्य मार्ग निवडेल यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. यालाच अनेक लोक लेटिंग गो असं म्हणतात. लेटिंग गो म्हणजे सोडून देणं असं नाहीये. लेटिंग गोचा अर्थ तुमचा गोल विसरणं असाही नाहीये. लेटिंग गो म्हणजे डेस्पिरेशन सोडणं. प्रत्येक तासाला माझी इच्छा कधी पूर्ण होणार, अजून का बरं झाली नाही, युनिव्हर्स माझं ऐकत आहे की नाही, असा डाऊट नाही करत बसायचं आपल्याला. त्यामुळे आपल्याला लेटिंग गो करायचं. याला तुम्ही एखाद्या लेटरचं एक्झाम्पल समजू शकता. तुम्ही एक लेटर लिहिला,
तो एन्व्हलप मध्ये ठेवला, पोस्टमॅन कडे दिला आणि तो लेटर योग्य ऍड्रेसवर पोहोचला. प्रत्येक 5 मिनिटांनी पोस्ट ऑफिस मध्ये फोन करून विचारत तर नाही, माझं लेटर पोहोचलं का, त्याने वाचलं का, रिप्लाय कधी येईल. तुम्ही विश्वास ठेवता राईट की त्याच्याकडे पोहोचला असेल आणि तो योग्य वेळी रिप्लाय देईल. एक्झॅक्टली त्याच प्रकारे तुम्हाला तुमची इच्छा युनिव्हर्सकडे रिलीज करायची. आता ही गोष्ट कधी मिळणार, कोणत्या मार्गाने मिळणार, तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या व्यक्तीच्या माध्यमातून येणार, कदाचित तुम्हाला त्याची कल्पना नसेल. युनिव्हर्स किंवा लाईफ तुमच्यासाठी कोणता बेस्ट मार्ग निवडेल हे तुम्हाला माहित नसतं. तुम्ही त्या गोष्टीसाठी केव्हा रेडी असाल, ती गोष्ट सांभाळण्याची तुमच्यामध्ये कपॅसिटी केव्हा तयार होईल, तुमच्यासाठी योग्य टायमिंग कोणतं आहे, या सगळ्यावर ट्रस्ट ठेवा आणि संपूर्ण लेटर विश्वासाने रिलीज करा. बी रेडी फॉर ऍक्शन ही आहे आपली स्टेप नंबर 5. सो हा सगळ्यात महत्वाचा 5वा स्टेप आहे. ऍक्शनसाठी पूर्णपणे तयार राहा. तुम्ही लिहिलेलं लेटर फेकून देऊ नका, ते सुरक्षित ठिकाणी ठेवा. तुमच्या डायरीमध्ये ठेवू शकता किंवा एन्व्हलप मध्ये टाकून एखाद्या प्रायव्हेट ठिकाणी ठेवू शकता. लेटर रोज उघडून वाचायची बघायची गरज नाहीये, पण तुम्हाला इच्छा असेल तर काही दिवसांनी तुम्ही ते वाचू शकता. ते लेटर लिहिल्यानंतर युनिव्हर्स तुम्हाला वेगळे मार्ग दाखवू शकतो. तुमच्या माइंड मध्ये एखादी आयडिया येऊ शकते, तुम्हाला एखाद्या व्यक्तीला भेटावंसं वाटू शकतं, तुम्हाला एखादा फोन कॉल करावा लागू शकतो, एखादी स्किल शिकावी लागेल, एखादा कोर्स करावा लागेल, एखाद्या पोस्टसाठी अप्लाय करावा लागेल, कदाचित एखादी व्यक्ती तुम्हाला रिसोर्सेस देईल, कदाचित एखादी पार्टनरशिप समोर येईल, एखादं पुस्तक, एखादा व्हिडिओ, एखादा कन्व्हर्सेशन तुम्हाला पुढची डायरेक्शन देईल. पण त्या डायरेक्शनवर ऍक्शन मात्र तुम्हालाच घ्यायची आहे. फक्त लेटर लिहून घरी बसायचं नाहीये. तुम्हाला जॉब मॅनिफेस्ट करायचा आहे तर तुम्ही रिझ्यूम पाठवत नाहीये, स्किल इम्प्रूव्ह करत नाहीये, इंटरव्ह्यू साठी प्रिपेअर करत नाहीये, तर फक्त लेटर पुरेसा ठरणार नाहीये. तुम्हाला बिझनेस मॅनिफेस्ट करायचा आहे आणि तुम्ही मार्केट रिसर्च करत नाही, क्लायंट सोबत बोलत नाही, प्रोडक्ट तयार करत नाही, रिझल्ट मिळणार नाही याची ती घेऊन बसलाय, तर डेफिनेटली रिझल्ट मिळणारच नाहीये. लेटर तुमच्या माइंडला क्लॅरिटी देणार आहे, तुमचे इमोशन्स गोल सोबत कनेक्ट करणार आहे, तुमचा फोकस स्ट्रॉंग करणार आहे आणि तुमचं RES त्या गोलशी संबंधित अपॉर्च्युनिटीज नोटीस करायला सुरुवात करणार आहे. पण त्या अपॉर्च्युनिटीज वरती ऍक्शन घेणं ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकते, तुम्ही हे 5 स्टेप्स प्युअर हार्टनी फॉलो केले, लेटर पूर्ण इमोशन्स आणि क्लॅरिटी सोबत लिहिला, तर त्यानंतर ऍक्शनसाठी अलर्ट राहिलात तर तुम्हाला नक्की काही ना काही मुवमेंट जाणवायला सुरुवात होईल. तुम्ही आज लेटर लिहाल, कदाचित त्याच दिवशी और दुसऱ्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की मी आता योग्य डायरेक्शन मध्ये जात आहे. कदाचित तुम्हाला एखादी आयडिया मिळेल, एखादी अपॉर्च्युनिटी दिसेल, एखाद्या व्यक्तीचा मेसेज येईल, एखादी जुनी कॉन्व्हर्सेशन आठवेल किंवा तुमच्या मनामध्ये एखादा क्लिअर डिसिजन तयार होईल. तुम्ही लेटरमध्ये जे लिहिलं आहे त्या दिशेने मुवमेंट सुरू झाल्यासारखं तुम्हाला जाणवेल आणि इथून तुमच्या मॅनिफेस्टेशनची स्पीड वाढेल. कारण आता तुमचे थॉट्स रॅन्डम नाहीयेत, तर तुम्ही एनर्जी, इमोशन्स, क्लॅरिटी आणि ऍक्शन एका डायरेक्शन मध्ये लावलेले आहेत. तुम्ही पॉझिटिव्ह फील करता, तुमचा विश्वास वाढतोय आणि तुम्ही अपॉर्च्युनिटीज नोटीस करण्यासाठी ओपन झालात. अनेक लोकांनी त्यांचे एक्सपिरियन्सेस शेअर केलेले आहेत आफ्टर दिस लेटर. काही लोकांना काही तासांमध्येच सिग्नल मिळालेत, काही लोकांना 24 तासांमध्ये मुवमेंट जाणवली आहे, तर काही लोकांना 48 तासांनी ती अपॉर्च्युनिटी मिळाली आहे. प्रत्येकाचा रिझल्ट, टायमिंग वेगळा असू शकतो, पण ही प्रोसेस तुम्ही आजपासून चालू नक्की करू शकता. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, एक्सरसाइज फक्त मेकॅनिकली नाही करायची आहे, मनापासून करायची आहे. तुम्ही जे लिहित आहात ते फील करा, तुम्हाला जे मिळालंय त्याबद्दल ग्रॅटिट्यूड ठेवा, तुम्हाला जे हवं आहे त्याबद्दल क्लॅरिटी ठेवा, योग्य वेळेवरती ट्रस्ट ठेवा आणि ऍक्शन घेण्यासाठी नेहमी तयार राहा. मी देवाकडे, युनिव्हर्सकडे प्रार्थना करते की तुमच्या या लेटरच्या माध्यमातून तुम्ही जी पण कोणती इच्छा मागाल ती तुमच्यासाठी योग्य असेल तर ती लवकरात लवकर पूर्ण हो. तुमच्या आयुष्यामध्ये हेल्थ, हॅपीनेस, सक्सेस, अबंडन्स येऊ, तुमचं संपूर्ण कुटुंब आनंदी राहो आणि जेव्हा तुम्हाला टेक्निकमुळे पॉझिटिव्ह रिझल्ट, एक्सपिरियन्स मिळेल तेव्हा कमेंट करून मला नक्की सांगा. सो टेक केअर एव्हरीवन. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी मॅनिफेस्ट विथ स्नेहल या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. बाय बाय.